हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC. 24 तारखेला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात हे महत्त्वाचं अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ऐन परीक्षेच्या 4 दिवस आधी काय काय बदल झालेले आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत, किंवा कशाप्रकारे तुमची परीक्षा होणार आहे, कोणता पेपर कोणत्या सत्रात होणार आहे, सकाळी होणार आहे की दुपारी होणार आहे, या सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल. तर पहा, परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी काही सूचना आहेत. खरं तर 24 तारखेला पेपर आहे आणि 20 तारखेला या सूचना मिळत आहेत. यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये म्हणा किंवा पेपरच्या पॅटर्नमध्ये जो काही बदल झालेला आहे तो सांगितलेला आहे. इतका सावळा गोंधळ का सुरू आहे आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये? खरं तर एक खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे हा विभाग आरोग्य विभाग आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासोबत खेळ इथं सुरू आहे. तुमच्या मानसिकतेचा विचार नाही आहे. सेंटरवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना वापस यावं लागतंय. त्याचसोबत कुठलं सेंटर तुम्ही देताय, म्हणजे देशाबाहेरचं चीनमधलं सेंटर देत आहेत, अशा प्रकारचे जे चुका आहेत, इतक्या मोठ्या चुका आहेत, इतक्या 2 वेळा पेपर तुमचा जो कॅन्सल झालेला आहे, दुसऱ्यांदा परत काही विद्यार्थ्यांच्या आय कार्डमध्ये काही चुका आहेत. तर अशा प्रकारचे गोंधळ का होत आहेत आणि इतक्या ढिलाईने किंवा इतक्या निष्काळजीपणे तुम्ही आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या संदर्भात हे गोंधळ करताय, ही खरंच एक चिंताजनक गोष्ट आहे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं किती मानसिक आरोग्य खराब तुम्ही करताय हे तुम्हाला तिथे लक्षात यायला पाहिजे. तर हा जरी पार्ट असला तरी सुद्धा आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि त्या संदर्भात जे काही अपडेट आलेलं आहे ते काय आहे ते आपण पाहूया. याविषयी तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याविषयी तुम्ही खरंच बोलायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. सूचना काय आहेत त्या आपण पाहूया. आरोग्य विभागातील गट क संवर्गातील पदे भरण्यासंबंधी किंवा भरण्यासाठी दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी जी लेखी परीक्षा आहे ती 2 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संवर्ग याबाबतचा तपशील पुढील तक्त्यात देण्यात आलेला आहे. आता तुम्हाला हा जो काही तक्ता दिलेला आहे यामध्ये संवर्ग क्रमांक इथे दिलेला आहे की कुठल्या पदाची परीक्षेचा कुठला संवर्ग क्रमांक आहे ते तुम्हाला या चार्टमध्ये पाहायचं आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. ज्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तुम्ही पदाचं नाव, त्यासमोर असलेला हा संवर्ग क्रमांक आहे तो तुम्हाला इथे पाहून घ्यायचा आहे. आणि मग या संवर्ग क्रमांकानुसार तुम्हाला आपला जो परीक्षा आहे किंवा आपला पेपर आहे ती सकाळच्या सत्रात होणार की दुपारच्या सत्रात होणार ते तुम्हाला तिथे लक्षात येणार आहे. तर पहा, गट क प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोणते कोणते पेपर सकाळच्या सत्रात असणार आहेत ते पाहायचे आहेत. तर पहा, 24 तारखेला सकाळच्या सत्रांमध्ये कुठले कुठले पेपर होणार आहेत. तर उपरोक्त तक्ता क्रमांक 1 मधील सकाळ सत्रातील संवर्ग क्रमांक 2 ते 7, 9 ते 12 आणि 14 ते 15, 17 ते 25 आणि त्याचसोबत 1 ते 8, 1, 8, 13 आणि 16 हे सगळे जे काही संवर्ग क्रमांकाची पदे आहेत त्यांचा जो पेपर आहे तो सकाळच्या सत्रात होणार आहे 24 तारखेला. याच्यासाठी पेपरचा पॅटर्न कसा आहे ते पहा. मराठी भाषा 15 गुण, त्यानंतर इंग्रजी भाषा 15 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 15 गुण, सामान्य ज्ञान 15 गुण आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत त्याला 40 गुण आहेत. असा 100 मार्काचा पेपर गट क चा होणार आहे. त्यानंतर संवर्ग क्रमांक 1, 8, 13 आणि 16 साठीचा जो काही पेपर आहे त्यामध्ये मराठी भाषा 25 गुण, इंग्रजी भाषा 25 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 25 गुण आणि सामान्य ज्ञान 25 गुण असा एकूण 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. तांत्रिक प्रश्न यामध्ये असणार नाहीत. संवर्ग क्रमांक आणि त्याचं पदाचं नाव हे तुम्हाला इथे पाहणं आवश्यक आहे. इथे दिलेले आहे ते तुम्ही संवर्ग क्रमांक तिथे पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतरचं पुढचं आहे पहा, 24 ऑक्टोबरला जे दुपारच्या सत्रामध्ये पेपर होणार आहे तर त्यामध्ये कुठले कुठले पेपर होणार आहेत. तर पहा, उपरोक्त तक्ता क्रमांक 1 मधील संवर्ग क्रमांक 1 ते 8, 10 ते 18, 20 ते 27 यासाठी कसा पेपर होणार आहे. मराठी भाषा 15 गुण, इंग्रजी भाषा 15 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 15 गुण, सामान्य ज्ञान 15 गुण, तांत्रिक प्रश्न 40, एकूण असा टोटल 100 मार्क्सचा हा पेपर असेल. त्यानंतर संवर्ग क्रमांक 9 आणि 19 साठी 25 गुणांची मराठी व्याकरण, इंग्रजी भाषा 25 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 25 आणि सामान्य ज्ञान 25 असा हा टोटल 100 मार्कचा पेपर होणार आहे दुपारच्या सत्रातला. संवर्ग क्रमांक आणि पदाचे नाव चार्टवरून तिथे तुम्ही पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर गट ड जी काही प्रश्नपत्रिका आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे. तर हा पेपर होणार आहे 31 ऑक्टोबरला सकाळच्या सत्रामध्ये जो पेपर होणार आहे यामध्ये अकुशल कारागीर परिवहन, अकुशल कारागीर HEMR
यांच्या पेपरचे स्वरूप पाहूया आपण. मराठी भाषा 15 गुण, इंग्रजी भाषा 15 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 15 गुण, सामान्य ज्ञान 15 गुण आणि तांत्रिक प्रश्न 40 गुण असा टोटल 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. त्यानंतर गट ड मधील इतर पदे जो पेपर आहे त्याच्यामध्ये 25 मार्कांचा असणार आहे. मराठी भाषा, इंग्रजी भाषेसाठी फक्त 5 प्रश्न असणार आहेत किंवा 5 गुण असणार आहेत आणि प्रश्नांची संख्या आहे म्हणजे 5 प्रश्न. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी 25 गुण आणि सामान्य ज्ञानचे 45 म्हणजे इंग्रजीतले जे काही 20 आहेत ते इकडे ॲड झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्याचसोबत तांत्रिक प्रश्न 0 असा एकूण 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. सो अशा प्रकारचा बदल इथे गट ड आणि गट क मध्ये ज्या परीक्षा आहेत त्यांच्या पेपरच्या स्वरूपात झालेला आहे. त्यासोबत वेळापत्रकासंबंधित ही तुम्हाला काय दिलेली आहे तर इथे सूचना दिलेली आहे. आता ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र प्राप्त करून घेताना ज्या काही अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तर ज्या उमेदवारांच्या अर्जामधील फोटो अथवा स्वाक्षरी अस्पष्ट आहे अशा 48 उमेदवारांची यादी सोबत प्रकाशित सुद्धा करण्यात येत आहे. ज्यांचे फोटो अस्पष्ट आहेत तर किंवा स्वाक्षरी अस्पष्ट आहे तर अशा उमेदवारांनी हेल्प डेस्कवरील सूचनेचे पालन करून ईमेल अथवा हेल्पलाईनवर संपर्क साधावा व आपले प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे. सो ज्यांचे स्पष्ट असे फोटो किंवा स्वाक्षरी आहेत त्यांची तिथे एक यादी जोडलेली आहे आणि त्यांना त्यांचे जे काही आय कार्ड आहेत ते ईमेल करून किंवा दिलेला जे काही हेल्पलाईन संपर्क आहे त्यावरती संपर्क करून तुमचं आय कार्ड तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे की सर्व उपसंचालक मंडळ मुख्यालयांमध्ये ज्या उमेदवारांना ॲडमिट कार्ड मिळाले नाही त्यांना मदत करण्यासाठी हेल्प डेस्क दिनांक 21/10/2021 व दिनांक 22/10/2021 रोजी सुरू करण्यात येईल. ज्या उमेदवारांना अद्याप ॲडमिट कार्ड मिळालेले नाही त्यांनी उपरोक्त कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांच्या जवळच्या उपसंचालक मंडळ कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आय कार्ड मिळाले नसतील तर तुम्हाला इथे दिलेलं आहे की तुमचं आय कार्ड तुम्ही मिळवू शकता 21 तारखेला आणि 22 तारखेला 10 ते 6 या वेळात उपसंचालक मंडळ जे असेल तुमच्या जवळचं तिथे जाऊन किंवा तिथे संपर्क साधून तुम्हाला तुमचा आय कार्ड मिळणार आहे. इतका सगळा गोंधळ इथे सुरू आहे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती मात करून तुमचा पेपर द्यायचा आहे. या सगळ्या अपडेटबद्दलची ही जी काही PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल ड्रीम MPSC नावाच्या. तिथून ती डाउनलोड करून संवर्ग क्रमांक तुम्ही प्राप्त करू शकता. आय कार्ड संबंधी काही अडचणी असतील तर तिथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा आणि तुमचे फोटो वगैरे अस्पष्ट असतील तर त्या मेलवरती किंवा त्या हेल्पलाईनवरतीच तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांनी तुमच्या उपसंचालक मंडळ कार्यालयामधून ते मिळवून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जे विद्यार्थी तुमच्या आरोग्य सेवकची परीक्षा देणार आहेत त्यांच्यापर्यंत हे अपडेट नक्की पोहोचवा. थँक्यू सो मच वन्स अगेन.